नमस्कार मित्रांनो, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर एक जाहिरात खूप लोकप्रिय झाली होती, जहा सोच वहा शौचालय. अनेकांनी या जाहिरातीबद्दल नाकही मुरडली होती. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारचा कारभार इतका भोंगळ आहे की तिथे त्यांनी प्रत्येक संडास मागे कर लावायचं ठरवलेलं आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट केलं. त्यांनी या निर्णयाची खिल्ली उडवली आणि त्यांचं म्हणणं होतं, नरेंद्र मोदी सरकार जिथे देशाला हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प सोडून काम करतं आणि खरोखर देशाला हागणदारी मुक्त देश बनवला आणि प्रत्येक घरात शौचालय बसवलं, आणि हिमाचल प्रदेश सरकार, काँग्रेसचं सरकार, त्या प्रत्येक शौचालयावर, प्रत्येक संडासवर टॅक्स लावतंय. 25 रुपये टॅक्स, कुठे 30% टॅक्स. आणि मग चर्चांना उधाण आलं. हिमाचल प्रदेश सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागलं की हे सगळं आमची बदनामी करायला षडयंत्र केलं जातंय, हे सगळं असं काही नाहीये. पण ही चर्चा सगळी सुरू झाली की हिमाचल प्रदेश सरकार दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि मग कुठेतरी पैसे काढायचे, मग हे असे संडासमधनं पैसे काढ, नळातनं पैसे काढ. हे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. याचं कारण 2022 साली राहुल गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन हिमाचल प्रदेश काँग्रेसने 10 गॅरंटी दिल्या होत्या. जुनी पेन्शन योजना बहाल करणार, आणि ती त्यांनी केली. महिलांना दर महिन्याला 1500 रुपये. आज इकडे लाडक्या बहिणीवर ते टीका करताय, पण तिकडे त्यांनी 1500 रुपये लाडकी बहीण योजना, म्हणजे 1500 रुपये पर महिना. दर महिन्याला 300 युनिट वीज फुकट. तरुणांसाठी 5 लाख रोजगार. जे बागायती शेतकरी ते स्वतः फळांची किंमत ठरवणार, व्यापारी ठरवणार नाहीत. तरुणांसाठी 680 कोटी रुपयांचा स्टार्टअप फंड. मोबाईल क्लिनिकद्वारे, हे आपला दवाखाना वगैरे जसं एकनाथ शिंदेंनी केलंय, गावागावामध्ये फुकट इलाज. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 4 इंग्लिश मीडियम स्कूल. आणि गाई आणि म्हशी असणाऱ्या शेतकऱ्यांकडनं सरकार दररोज 10 लिटर दूध खरेदी करणार. आणि नुसतं दूध खरेदी करणार नाही, तर त्यांचं शेणही, गोबरही त्यांचं 2 रुपये किलो या भावाने त्यांचं शेण घेणार. या सगळ्या योजना अशा पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झाल्या जेव्हा तिथे असलेल्या भाजपा सरकारने अनेक लोकप्रिय योजना ऑलरेडी सुरू केल्या होत्या. त्यांचा खर्च आणि हे नवीन सरकार आल्यावर यांचा खर्च, यामुळे हिमाचल प्रदेशच्या अर्थव्यवस्थेचं दिवाळं वाजलं. अशी वेळ आली की सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देता येणार, आणि मग ते पगार द्यायला अडचण होऊ नये, कारण महिन्याच्या शेवटी तिजोरीत खडखडाट होता. मग पगार द्यायचे कसे, म्हणून मग नवीन तारखा घोषित करण्यात आल्या की पगार आता 5 तारखेला मिळतील महिन्याच्या, आणि ज्यांना पेन्शन मिळते त्यांना पेन्शन 10 तारखेला मिळेल. कारण एकत्र दिले तर राज्य दिवाळखोरीत जाण्याची शक्यता होती. आणि मग काय करायचं, कारण राहुल गांधींच्या गॅरंटी तर काढता येत नाही, पण मग पैसा कुठून आणणार, कारण बाकी सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि म्हणून बहुधा हिमाचल प्रदेशमध्ये नवनवीन पद्धतीने कर लावायचा एक प्रकारची शर्यत लागली, आणि त्याच्यातनंच हा एक टॉयलेट टॅक्स, ती संकल्पना पुढे आली. याबाबतचं नोटिफिकेशन, म्हणजे ज्याच्या आधारे हे करत आहे, कारण हिमाचल प्रदेशने त्याला हे सगळं खोटं आहे असं म्हटलं, आणि त्यांचंही प्रेस रिलीज आहे, तो मी वाचून दाखवतो, कारण असं नको उगाच व्हायला की याच्यामध्ये काही अपप्रचार करतोय. पण सांगायचा मुद्दा हा की बरं, आधी ते वाचून दाखवतो. 3 ऑक्टोबरला हिमाचल प्रदेशने सांगितलं की जलशक्ति विभाग हिमाचल प्रदेश की ओर से जारी प्रेस विज्ञप्ति में मीडिया में प्रकाशित उस खबर का खंडन किया गया है जिसमें यह कहा गया है कि भवन मालिक द्वारा प्रस्थापित सीटों की संख्या के आधार पर, म्हणजे जेवढे संडास, जेवढ्या कमोड किंवा जेवढे काही टॉयलेट सीट, त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लावण्यात येईल. ऐसी कोई अधिसूचना वर्तमान सरकार द्वारा जारी नहीं की गई है. सीवरेज कनेक्शन पूर्व की भ्रांति ही प्रदान किए जाते हैं. हमारा लक्ष्य 100% कनेक्टिविटी प्राप्त करना है ताकि प्रदूषण को कम किया जा सके और सीवरेज की उचित उपचार सुनिश्चित किया जा सके. म्हणजे हे असं काही नाहीये माध्यमांमध्ये जे प्रसिद्ध झालं आणि स्वतः निर्मला सीतारामन म्हणते त्याच्यात काही तथ्य नाहीये.
पण जे जुनं 21 सप्टेंबरचं नोटिफिकेशन आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ऑल कनेक्शन्स एक्सेप्ट रुरल अँड डोमेस्टिक कनेक्शन शॅल बी मीटर्ड, म्हणजे प्रत्येक पाण्याची जोडणी घराघरातली आहे ते मीटर्ड कनेक्शन असणार आहे. दुसरी गोष्ट, द चार्जेस फॉर सिवेरेज कनेक्शन इन अर्बन अँड रुरल एरियाज वेअर सिवेज फॅसिलिटीज अवेलेबल बी लेविड 30% ऑफ वॉटर चार्जेस. म्हणजे जिथे तुम्ही पाण्यासाठी 100 रुपये भरत होतात तिथे तुम्हाला मलनिस्सरणासाठी 30% कर भरावा लागेल. तुमचं पाण्याचं बिल 1000 असेल, मलनिस्सरणाचं बिल 300 रुपये असेल. पाण्याचं बिल 1,00,000 असेल, मलनिस्सरणाचं बिल 30,000 रुपये. हा निर्णय घेतला. आणि त्याचा पुढचा मुद्दा म्हणतो, वेअर इन अर्बन एरियाज सम एस्टॅब्लिशमेंट्स यूज देअर ओन वॉटर सोर्सेस अँड द सिवेज सिस्टम ऑफ द डिपार्टमेंट, सिवेज चार्जेस विल बी लेविड 25 रुपीज पर सीट पर मंथ. म्हणजे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की जिथे लोकांच्याकडे स्वतःचा पाणी पुरवठा असेल, कारण अनेक ठिकाणी लोक बोरवेल मारून स्वतःच्या पाण्याची सोय करतात, सरकार तिकडे पाणी पुरवठा करत नाही, तिकडे मलनिस्सरणाची सुविधा जर सरकारकडनं, महापालिकेकडनं, नगरपालिकेकडनं जर पुरवली जात असेल तर तिकडे तुम्ही पाण्याच्या प्रमाणात कर वसुली करू शकत नाही. कारण पाण्यासाठी जर लोक पैसेच भरत नसतील तर 30% पैसे लावणार कसं? आणि म्हणून प्रत्येक संडास मागे 25 रुपयाचा टॅक्स. आणि त्यामुळे लोकांना वाटायला लागलं की अरे हे यांच्या काय अकलेचं दिवाळं निघाले की काय? कारण पैसे देताना खटाखट पैसे वाटायच्या घोषणा केल्या, पण पैसे गोळा करताना खटाखट पैसे गोळा करताना तुम्ही त्याच करदात्यांकडनं पैसे घेतात. कारण हिमाचल प्रदेशमध्ये 75 लाख लोक शहरी भागामध्ये राहतात, 29 महापालिका आहेत, 17 नगरपंचायत आहेत. आणि त्याच्यापैकी अनेक जण जसे म्हटलं की तिथे महापालिका आहेत पण पाणी पुरवठा करत नाहीत, कारण पहाडी राज्य आहे आणि त्यामुळे सगळीकडे पाणी पुरवठा कसं करणार? आणि त्यामुळे लोक स्वतः बोरवेल मारून पाणी घेतात, पण त्यांनाही कराच्या जाळ्यात ओढलं पाहिजे. सरकारचं म्हणणं काय याच्या बाबतीत की हे सगळं प्रदूषण वाचवण्यासाठी करतायत. म्हणजे मोदींनी शौचालय बांधून दिलं, पण त्या मलनिस्सरण करण्यासाठी जो खर्च आहे तो आम्हाला उचलायचा आहे आणि त्याच्यासाठी टॅक्स लावणं आवश्यक आहे. मुद्दा असा आहे की जेव्हा 10 गॅरंटी दिल्या गेल्या तेव्हा त्याची आर्थिक तरतूद कशी करणार आहेत याचा विचार केला नव्हता का? म्हणजे महिलांना 1500 रुपये वाटताना, 300 युनिट फ्री वीज देताना, आणि काय हिमाचल प्रदेश काय महाराष्ट्र नाही आहे किंवा गोवा नाही आहे किंवा दिल्ली नाही की जिकडे नगर विकास, महसूल वगैरे अशा डिपार्टमेंटमधनं दणादण पैसा मिळतो. हिमाचल तसं पहाडी राज्य आहे, पर्यटनावर अवलंबून आहे, बागायतींवर अवलंबून आहे, बागांवर, सफरचंदाच्या बागांवर अवलंबून आहे. पण तिकडे अशा योजना देताना तुम्हाला काही वाटलं नाही. आणि जेव्हा आर्थिक शिस्त धोक्यात आली तेव्हा मग भाजपाने त्यांच्या काळात सुरू केलेल्या योजना रद्द करा, स्वतःच्या योजना ज्या आपण गॅरंटीमध्ये दिलेल्या, ते म्हणतात ना, ती गोष्ट होती की घोडा 100 रुपयाचा, आपण घोड्याची नाळ घ्यायची तर ती 1,00,000 रुपयाला, म्हणजे घोडा 1,00,100 रुपयाला. अशा प्रकारे जर काँग्रेस वागायला लागलं. पण त्याच्यातनं टॉयलेट टॅक्स म्हणजे काय होता? कारण पाण्याबरोबर लोकांनी पाण्याची सोय केली तर टॉयलेटचा खर्च आपण करायचा तर त्याचे पैसे चार्ज केले पाहिजे. विचार चुकीचा नाही, विचार चांगला आहे, पण ज्या पद्धतीने याची नोटिफिकेशन काढली आणि सरकारी दस्तावेज आहे ते काही ते प्रसिद्ध तर होणारच. ते प्रसिद्ध झाल्यावर त्याच्यावर जी टीका झाली ते म्हटल्यावर आता त्यांना खुलासा करायची वेळ आली. अशाच प्रकारची घोषणा आपल्याला आठवत असेल हिमाचल प्रदेशमध्ये, तिथे जे सगळे रोहिंगे आणि बांगलादेशी लोक येतात आणि त्या मशिदीचा विषय झाला होता की सिमल्यामध्ये जे दुकानदार आहेत, जे भूमिपुत्र आहेत, जे स्थानिक आहेत, त्यांना धंदा करायला शक्य नाही, कारण हे सगळे बाहेरनं आले लोक आणि त्याच्यातही बरेच मुस्लिम धर्मीय. तिथे जर चायनीजच्या गाड्या, मोमोच्या गाड्या, अन्य कुठल्या भेळपुरीच्या गाड्या, पाणीपुरीच्या गाड्या टाकून उभे असतील तर त्यांना अडवायचं कसं? म्हणून हिमाचल प्रदेशच्या मंत्र्यांनी घोषित केलं की प्रत्येकाला दुकानाबाहेर स्वतःचं नाव लावावं लागेल, ID कार्ड लावावं लागेल आणि त्याच्यातनं कळेल. आणि ते ID कार्ड ते वाटण्याची ही आहे ती स्थानिक बाजारपेठेतल्या दुकानदारांना दिली. म्हणजे जर याच्या परप्रांतीय आणि त्याच्यातही खास करून मुस्लिम समाजाचं कोणी असेल तर ते उघडकीस येईल. आणि याच्यावरही गदारोळ झाला तेव्हा मग मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट त्याच्यावर सारवासारव केली. आता बहुतेक ती मागे घेतली गेली असेल. पण जे मूळ चुकीचं काम आहे
की राहुल गांधींसारख्यांच्या नादाला लागून तुम्ही आर्थिक शिस्त बिघडवून घेता आणि मग पैसे मिळवण्यासाठी दात करून पोट भरायचं तशा प्रकारे जर काहीतरी तुम्ही योजना आणत असाल तर त्याची खिल्ली उडवली जाणं हे स्वाभाविक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.